नौपाडा परिसरातून गेल्या 2.5 वर्षांमध्ये गहाळ झालेले 9,75,000चे तब्बल 65 मोबाईल परत मिळवून देण्यात नौपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आहे। आपले मोबाईल पुन्हा सुखरूप परत मिळाल्यामुळे या सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केलं आहे। नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2022 ते 2024 या आर्थिक नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून 2022 ते 2024 या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये गहाळ झालेल्या 65 मोबाईलचा शोध नौपाडा पोलिसांच्या सायबर टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला। 2022 मधील 13 तर 2023 मधील 27 आणि 2024 मधील 25 अशा एकूण 65 मोबाईलचा शोध पोलिसांनी घेतला आहे। यातील बहुतांश मोबाईल गहाळ झाल्यानंतर त्यांच्या हाती लागले, त्यांची विक्री केली होती। काही मोबाईल हे उत्तर प्रदेश तसेच इतर राज्यामध्ये देखील विक्री झाले होते। त्यामुळे हे मोबाईल परत मिळवताना पोलिसांनी संबंधित त्यातील गुन्ह्यांची तीव्रता निदर्शनास आणून देत ते परत कुरिअरने नौपाडा पोलीस ठाण्यात पाठवण्याबाबत समुपदेशन केले। हे मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर टीमचे उपनिरीक्षक प्रतापसिंग शिळके, हवालदार श्री लक्ष्मीकांत सोनावणे, गंगाधर तीर्थकर, करण पाटील, सतीश खेडकर आणि उदय वडर यांनी विशेष मेहनत घेतली। हे सर्व मोबाईल काल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते 65 तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले। आज नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन 2022, 23 आणि 24 मधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत, परंतु त्यापैकी 65 मोबाईल आपण आतापर्यंत रिकवर केलेले आहेत। म्हणजे ज्यांना वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे PSI शेळके, तीर्थकार, पाटील आणि खेडकर ज्यांचे सहकारी जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात, कारण ते मोबाईल मिसिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल CIR पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो। ती माहिती भरल्यानंतर ज्यावेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला माहिती होतं, मग ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या व्यक्तीचा आहे, आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं। लोक पण समोरचे प्रतिसाद देतात। असे 65 मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत त्यांना रविवारी वेळ असतो। आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहीत धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे। नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे, सायबरचं युग आहे। आपण प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे। ॲटोमध्ये इथं नौपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ॲटोमध्ये मोबाईल स्नॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे। लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ॲटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बसतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर मुलुंड साईडचे जे मोबाईल स्नॅचर आहेत त्या ॲटोमध्ये मधल्या लोकांचे टू व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात। ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिचात ठेवा। जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला होऊन साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा। सायबरच्या बाबतीत तुम्हाला परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसीव करू नका, कुठलीही माहिती देऊ नका। जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ 1930 आणि NCCRP पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या, आपल्याला तात्काळ मदत मिळेल।